नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। 22 वर्षीय महिला मूलबाळ होत नाही म्हणून नवस करायला गेली, मात्र याच वेळी तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना 14 मे रोजी उघडकीस आली आहे। या घटनेतील तिन्ही आरोपींचा शोध घेण्यासाठी ठाणेदार दीपक वारे यांनी पोलीस चक्र फिरवत एका विशेष पथकाची नियुक्ती केली। पथकातील कॉन्स्टेबल नागसेन वानखेडे, मनीष घुगे, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर पातोड यांनी अवघ्या 6 तासात तिन्ही आरोपींना अटक केली आहे। मुंबईत ड्रोन उडवण्यास बंदी असतानाही अनेक जण नियम मोडतायत। पोलिसांनी ड्रोन उडवणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे। विवाह सोहळ्यात ड्रोन वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत। विमानतळाजवळ ड्रोन उडवल्याने अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंदवला गेलाय। परवानगीशिवाय ड्रोन वापरणे कायद्याचे उल्लंघन आहे, असं पोलिसांनी सांगितलंय। उद्योगपतीच्या घरी दरोडा टाकून तब्बल 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदीचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना बजाज नगरमध्ये घडली। लूटमारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। घटना माहिती मिळताच पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। घटनेची कसून तपासणी केली जात असून श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले। या प्रकरणी वाळूज पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। परभणीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जोरदार घमासान झाल्याचं पाहायला मिळतंय। काल नवीन जिल्हा प्रमुख म्हणून आनंद भरोसे यांची निवड पक्षाकडून करण्यात आली, मात्र या निवडीला मावळचे जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे यांनी आणि त्यांच्या गटाने तीव्र विरोध केलाय। शिवसेनेच्या नव्या जिल्हाध्यक्षांची निवड म्हणजे शिवसेना पक्ष भाजपच्या दावणीला बांधणे होय, असंच व्यंकट शिंदे यांनी म्हटलंय। या प्रकरणी आपण पक्ष नेतृत्वाकडे दाद मागणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली। दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। डोनाल्ड ट्रम्प किंवा कोणाचीच मध्यस्थी आम्हाला नकोय। दहशतवादी कारवाया थांबल्या आणि पाकव्याप्त काश्मीर आम्हाला सोपवला तर भारत थेट पाकिस्तान बरोबर चर्चा करायला तयार आहे। युद्धाची आवश्यकता अजिबात नाही। आमची भूमिका आहे की पाकव्याप्त काश्मीर आम्हाला मिळाला पाहिजे। युद्धविरामाची विनंती पाकिस्तानकडून करण्यात आली। पाकिस्तानने आपली हार मान्य केली आहे, असं आठवले यांनी म्हटलंय। विवाहाच्या वर्षपूर्तीनिमित्त तरुणाने पत्नीसोबत ठेवलेल्या व्हॉट्सअप डीपीमुळे मैत्रीण भडकली। त्यामुळे तिने भावासह नातलगांच्या मदतीने संबंधित तरुणाला मारहाण करत त्याची हत्या केल्याचं उघड झालं आहे। नाशिक तालुका पोलिसांच्या हद्दीत विल्होळीत घडलेल्या हत्येप्रकरणी नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने एका महिलेसह पुरुषाला अटक केली आहे। या दोन्ही संशयितांना नाशिक जिल्हा न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे। वाढत्या गुन्हेगारीच्या आणि अपुऱ्या पोलीस मनुष्यबळाच्या पार्श्वभूमीवर गृह खात्याने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। राज्याच्या पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता गृह विभागाने पोलीस हेड कॉन्स्टेबललाही गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार दिले आहेत। यापूर्वी केवळ पोलीस उपनिरीक्षक पदापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हा अधिकार होता। आता पोलीस वरिष्ठ हवालदार यांना देखील गुन्ह्याचा तपास करता येणार आहे, मात्र त्यासाठी काही अटी घालून देण्यात आल्या आहेत। सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय। या व्हिडिओमुळे एक तरुणी पाकिस्तान विरोधात टिप्पणी करताना मुस्लिम समुदायाला लक्ष करताना दिसत आहे। यावर AIMIM नेते वारिस पठाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून केंद्रीय गृहमंत्र्यांकडे त्या तरुणी विरोधात कारवाईची मागणी केली आहे। हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडिया 2 गटात विभागला गेलाय। काही लोक त्या तरुणीच्या समर्थनात आहेत, तर अनेक जण याला अत्यंत आक्षेपार्ह आणि समाजात द्वेष पसरवणारा मानत आहेत। श्रीरामपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 13,75,41,000 रुपये किमतीचे 408 किलो वजनाचे अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय। या संदर्भात एका छोट्या मालमोटार चालकाला अटक करण्यात आली असून पुणे जिल्ह्यातील एका रसायन अभियंत्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुन्हा एकदा पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेची चर्चा सुरू झाली आहे। काही दिवसांपूर्वीच 1958 पासून 24व्यांदा IMF ने पाकिस्तानला सावरण्यासाठी आर्थिक मदत केली, पण या आर्थिक मदतीनंतरही पाकिस्तानी अर्थव्यवस्थेची अवस्था बिकटच आहे। विशेषतः आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे महाराष्ट्र आणि तामिळनाडू सारख्या प्रमुख भारतीय राज्यांचा GDP पाकिस्तानच्या GDP पेक्षा